ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐशे बोलत चालत दोघे आले गंगेत ज्ञानोबाचे पावी मिठी घाली गंगाबाई ऐशे बोलत चालत दोघे आले गंगेत नामा म्हण सोडा बावी ज्ञानदेव सर्वा ठावी ऐशे बोला
देवाने आपल्याला जन्म दिला म्हणून पहिला उपकार देवाचा. देवाचा उपकार फिटतो रोज देवपूजा केल्यावर. 2 नंबरला उपकार आहे आई वडिलांचा. का तर आई वडिलांचा उपकार फिटतो. त्यांनी आपल्याला बालपणी सांभाळलं, आपण त्याला म्हातारपणी सांभाळल्यावर. ज्ञानोबरायानं आई वडिलांना खूप महत्व दिलं. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे आणि तया शेषी कीर शरीरे लोण की जे. का तर सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आई वडील माय बाप. आणि 3 नंबरला उपकार आहे संतांचा. संत म्हणल्यानंतर ठाकूर बुवा मोतीराम महाराज, मारोतराव महाराज. आणि आजचा जो अभंग आहे, अभंगही संतांचाच आहे. देवाचे लाडके लढीवाळ भक्त ते म्हणजे नामदेव राया. आणि अभंगामध्ये महत्व सांगतात. का तर मायबापाने आजचा दिवस आहे सोमवार आणि हरिदिनी एकादशी. दोन्ही एकत्रित आहेत. म्हणून मी म्हटलं आज एक तर विष्णूची आणि महादेवांची भेट अभंगामधून महाराज सांगतात. का तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. का तर आता ज्ञानोबराय आळंदीचे आणि महादेव काशीचे. आपल्याला जवळजवळ 450 किलोमीटर एवढं दूर जायचंय. आणि आजचा जो अभंग आहे, अभंग संतांचा आहे. सेवाची कोणाची आहे? श्री गुरु मोतीराम महाराजांची. महाराज म्हणले ना मोतीराम महाराजांना गोदावरी तीर्थ रोज आहे, तसेच आपल्या मोठ्या महाराजांना बाबालाही सुद्धा चंद्रभागेचं तीर्थ रोज आहे मायबाप. का तर असणाऱ्या त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. का तर हरी तैचे हरीचे दासन. महाराज संतांनी काय केलं जगामध्ये? संतांनी जगाला जाग केलं. कसं जाग केलं? उठा जागे जागे हारे
ह्या अभंगाला आचारसंहिता आहे. हे अभंग जवळजवळ 4:30 वाजता म्हणाव. केव्हा म्हणावं लागतंय देदास महाराज? का दुपारी 12 वाजता? नाही बरं, अभंग 4:30 वाजताच म्हणावं लागतंय बाप. का तर संत मारोतराव महाराज जागे राहिले म्हणून त्यांनी समाजाला काय केलं? जाग केलं. महाराज म्हणले केले उपकार सांगू मी काय. बापणा करी आयुषी माय. महाराज मोतीराम महाराज मारोतराव महाराजांचे आपल्यावर काय आहेत? उपकार आहेत. त्यांनी स्वतः करता काही केलं नाही. का मायबाप मोतीराम महाराजांनी रात्रचा दिवस केला, मोठ्या बाबानेही तेच केलं. म्हणून महाराज मोतीराम महाराज की, मारोतराव महाराज की. हे का म्हणतात मायबाप? तर त्याला एकच कारण आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. मला माहितच नाही, आमचे बालपंच मित्र इथे आल्यावर समजलं. का तर हनुमान भाऊ आम्ही रामायण सांगायला लई छोट्या काळामध्ये आम्ही लई सोबत राहायचे. त्या काळामध्ये रामायण म्हणजे अफाट प्रत्येक गावगाव शक्य होत होत्या. हनुमान भाऊ आम्ही लई सोबत राहायचे. इथं आल्यावर माहीत झालं तुकारामजी बी पांगऱ्याहून आले ढोणे. पुन्हा आमचे मामा तर हे आमचे सांच्यापारपासून आमचा हे होता. हे म्हणले मी बी आलो, मी आम्हाला बघायचं काम नाही. पण यायला कळू दिलंच नाही हे दोन लेकर इथं आल्यावर. का तर मायबाप भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. का तर आता आपण आता इस्माईलपूरचे, का तर तेही आमचे बालपंच मित्र आहेत. प्रल्हाद, पुन्हा मोवरचं आडनाव स्वस्त नाही बरं. काय का तर महागाडे म्हणायचंय, महाग नाही बरं. आणि जे महाग आहे काय या काळाला त्याला किंमत राहत स्वस्त आहे. स्वस्त आहे म्हणूनच हे सोनं आपल्या इथं असं टिकलं. महाग म्हणजे मागच्या काळात सोनं महाग होतं, कोणी घेऊ लागलं का? नाही. का तर आता जरा घसरलं म्हणून कोणी बी. हे आता इस्माईलपूरचे आमचे तुकाराम महाराज, आता ते आपल्या मोठ्या मालकाच्या सानिध्यामध्ये रोज त्यांनी असे लाखो समाज बघितला. का तर मायबाप आनंदाचं मालकाच्या सानिध्यातले म्हणल्यावर काय बघायचं काम आहे. आणि पुन्हा आमचे हे जाधव
हेही महाराज असणार आयुष्य प्रमाणातच. आणि हनुमान भाऊचं तर बघायचं कामच नाही. आणि पुन्हा प्रल्हाद महाराजांचे चिरंजीव निर्गुण महाराज मागाडे. का तर मैबाप आनंदाचं प्रतीक आहे. जे आमच्या होटात असते ते त्यांच्या पोटात असते. यालाही मायबाप खूप कष्ट करावं लागतात. सोपी गोष्ट नाही मर्दंग्या होणं म्हणजे. का तर मर्दंग असं आहे बिघडलेल्याला नीट करते. त्याचं नाव तुम्ही नवनाथामध्ये ऐकलं ना. मच्छिंद्रनाथ कुठं गेलते त्रिराजामध्ये बिघडले होते. आणि मग त्यांचे शिष्य गोरखनाथ म्हणले कुठे त्याला पत्ता लागला. त्रिराजा जाणं किती अवघड होतं. तरी पण असणार आपल्या गुरु करता त्या वेश्या कलंगीने सगळं तैच्यासारखं रूप धरलं. आणि त्या म्हणल्या तुम्हाला नेतोच पण तुम्हाला काहीतरी कला. हा म्हणले कला येते मृदंग वाजवता. मग मृदंग ते कसा वाजू लागला. चलो मच्छिंदर गोर काया. का तर ही कला आहे. आणि देवानं प्रत्येक माणसाला कला दिलेली आहे मायबाप. प्रत्येक माणसाला. आता हे आमचे हा गावकरी सगळे आपण. मी आलतो बघा राजू महाराज सोमेश्वर सरकाराचं कीर्तन होतं तेव्हा आपलं कीर्तन त्यांचं मधात होतं. तर आम्ही इकडे खाली शक्तीला जाऊ लागलो. ते म्हणले मी इथंच आहे. मग मी म्हणलं मी बी येतो. मग आम्ही आलतोच ना. तुमच्या संस्थाचे छोटा मुलगा कुठे ते खूप सुंदर चाली म्हणते. कुठे कुठे पाठीमाग आहेत का. बरोबर ते पण उभे होते. ते बसले त्या चष्म्यावाले लाल शर्टाचे ते पण मध्ये होते. का तर साऊंड सिस्टीम हे सगळं नंबर 1 आहे. का तर सगळं गावातलं नामा म्हणे देवान घरचे घरी सगळं घरचं इथं काय बघायचं काम नाही. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आयोजक कोण आहे त्याचं काय नाव आहे. गोविंदराव संभाजी खरबे पाटील. का तर मायबाप त्यांनी आता हा योग घडून आणला. आणि हे महाराज असणार आमच्या मामामुळं याच्यामुळं सगळ्याच्या काय झाल्या गाठी भेटी झाल्या. नाही ते चेहरे आम्हाला बघायला मिळत होते काय नाही ना. आता मी एकदा कॅम्प्युटर मध्ये फिट केली की बघायचं काम नाही. एकदा फिट चेहरा केला की बस कवाही बटन दाबलं की चेहरे जशाला तसे दिसणार. का तर आताही आपल्याकडे दोघांचे कॅमेरे चालू आहेत. आता जर यमाचाही कॅमेरा चालू आहे. आपण वर गेल्यावर दिसणार आहे. का तर जे जे आपण काय केलं आयुष्यभर कर्म ते कुठं गेल्यावर दिसणार आहे वर गेल्यावर. आणि उद्या लगेच दिसणार आहे. हे म्हणजे आमच्या लक्ष्मणरावजी कदम आणि आपल्या जवळचे इथलचे एकदरा निळा हे उद्याच आपण या चॅनल मध्ये दिसणार आहेत. माझं एक असं तत्व आहे शक्यतो कीर्तनाचे पैसे इकडेच करायचे घराला न्यायचे नाही. आणि हे घर असं आहे हे तुम्ही दिलेले मला 1000 रुपये नेले ना 100% मग 2000 कोणीकडे घेत जातात पता लागत. ही त्या देवाची कला आहे. फक्त ते कळू देत नाही. पैसे नेणार म्हणजे आशेचे बांधिले तुका मने वाया गेले. तुका मने वाया गेले. तुका मने वाया गेले. आता काल परवा मोतीराम महाराजांच्या तीर्थयात्रेनिमित्त महाराज रात्रभर कीर्तनाची शो होती. खूप खूप असणाऱ्या मोतीराम महाराजांचं महत्व सांगितलं.
आमच्या खूप महाराजांनी म्हणले मोतीराम महाराजांनी बंडी जाळली. बरं ठीक आहे. आणि सकाळी प्रत्येकाला 150 एक रुमाल, श्रीफळ आणि टोपी होती. आणि पैसे घेणाराला 1000 रुपये 500 रुपये होते. मग आमचे काही वागा म्हणले महाराज रुमाल 50 रुपयाचा आणि 20 रुपयाचं नारळ आणि 5 रुपयाची. ते म्हणले आम्हाला नको, आम्हाला काय पाहिजे पैसे. मोतीराम महाराजाच्या तिथं मी स्वतः बघितलं 5-6 महाराजांनी पैसे घेतले. ती जागा पैसे घ्यायची आहे काय? आता मी एखाद्या वेळेस त्याचं लावणार आहे दुकान तुमच्या मनानं. तुम्हाला पैसे घ्यायचे का? मोतीराम महाराजाचं नाव घ्यायचं नाही, मारुतराव महाराजाचं नाव घ्यायचं. हा मग त्याचं ना मग तुम्ही काय तर नाव घ्या त्याच्यासारखं. तुम्ही त्याच्या नावावर आपण जगतो आणि पुन्हा तैलाचे करायचं म्हणजे किती अवघड आहे का नाही? ठाण्यावर टाका आहे का नाही? टाका कुठं पडायला? ठाण्यावर पडायला माय बाप. अवघड गोष्टी येतात का? तर केल्यालं कर्म भोगायला येत. याचं नाव आहे कर्म भूमी. कसलाही बहादर असू द्या का तर असणार कर्म सोडित नाही. नाथ महाराजांनी सांगितलं केले कर्म आले. कर्म चांगलं करायचं माय बाप. का तर कर्म चांगलं करण्याकरता हेच मनुष्य जन्म एवढाच चान्स आहे, बाकीच्या जन्मात नाही. का तर मनुष्य जन्म म्हणजे ज्ञानोबा आहे म्हणले येणे शरीरे शरीरा येणे जाणे सरे किंब होणा येर झारे चिरापडे. हे मनुष्य जन्म असा नंबर 1 आहे. म्हणून आत्माराज म्हणले करा रे बापानो साधन आणि झणी करणीचे जेणे नव्हे यमाची आयुष्या साधना करा काही याच जन्मी घडे देवाचे भजन. याच जन्मी घडे देवाचे भजन.
शंभर एक प्रमाण दिलं का तर जे लागतंय ते दिल्यावर आनंद वाटतंय मायबाप आनंद का तर या जीवनामध्ये हेच आनंद आहे. आता आपल्या अभंगाकडे वळून का तर असणार एकदा असंच आळंदीला ज्ञानोबारायाच्या प्रांगणामध्ये आपण कसं आज जमलोत. आज काय आहे मोहिनी एकादशी आहे आणि मोहिनी एकादशी म्हणजे ती का एकादशीला नाव आलं तर आज देवानी मोहिनीचं रूप धारण केलं. केव्हा केलं ज्यावेळेस समुद्राचं मंथन केलं ना त्यावेळेस तिथं किती रत्न निघाले 14 रत्न निघाले. त्याच्यापैकी एक अमृतही निघालं. अमृत निघालं ना आणि मग ते अमृत असणारं पेण्याकरता त्या ठिकाणी सगळ्यालाच ओठ लागलं. पण देवानं असं रूप धारण केलं फक्त ते अमृत देवालाच दिलं बाकीच्यांना नाही मिळालं. देवानं मिळू दिलं का तर चतुरातो शिरोमणी आहे. देवानं आजच्या दिवशी मोहिनीचं रूप धारण केलं म्हणून आपल्या एकादशीला आजच्या काय नाव आहे मोहिनी एकादशी. का तर प्रत्येक एकादशीला नाव असतेच. प्रत्येक जसं ज्ञानोबारायांच्या प्रत्येक आद्याला नाव आहे. प्रत्येक प्रत्येक का तर नाही तर आपल्याला त्याचं नाव आपण बघत नाव बघितलं पाहिजे कोणत्या आद्याला काय नाव आहे. आणि नाव जर तुम्ही बघा मोटरसायकलला पोलीसवाले पहिलं काय बघतात नंबर म्हणजे कोण्या जिल्ह्याची गाडी पहिलं त्याचं ते असते. परभणीवाले नांदेड मध्ये घुसले की गाडी पकडतात. तसं नंबर आणि नंबराशिवाय कोणती गोष्ट जगात चालत नाही. भजन जरी केलं तर महाराज म्हणजे एक नंबर नंबर ब्रँड ज्यानं भजन केलं महाराज त्या व्यक्तीची देव नोंद घेतय. नंबर 1 भजन केलं मोतीराम महाराजांनी. नंबर 1 भजन केलं मारोतराव महाराज दस्तापूरकरांनी मायबाप. का तर त्यांच्या भजनाची देवानं नोंद घेतली. हरी भजनी हे गावरी रे रात्रंदिवस भजन केलं का या जगामध्ये 2च गोष्टी सत्य आहेत. एक तर देवाचं भजन नाव आणि एक तर अन्न दान. उद्या आपल्याला पंगत आहेच ना का तर मायबाप हे कर्म केल्याला इथलचं देव तिथं नोंद घेतो आणि तिथं त्या व्यक्तीला केलेल्या माणसाला तिथं प्राप्त होतो. जसं आपल्या नावावर मुंबईहून पैसे पडल्यावर ज्येष्ठाला उचलता येतात का दुसऱ्याला हा जसं त्याला मी म्हणलं का दुसऱ्याला. लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीनेच लाडक्या भावाला उचलता येतात नाही उचलता येतो. माय बाप देव लय चतुर आहे का तर देवा एवढं हुशार जगात देवा चतुर देवाचा
देव चतुर देव चतुर देवा एवढं हुशार कोणी नाही माय बाप. तरी माणसाला वाटायला आम्ही देवापेक्षा हुशार आहे. देवा एवढं जगात कोणी हुशार नाही. बघा तुम्ही का तर देव किती हुशार आहे. देवानं प्रत्येक माणसाचं मतार्पण ब्रँड आहे. म्हणजे मतार्पण येणार म्हणजे येणार, पण माणसाला वाटायला मतार्पण झाकण्याचे खूप प्रयत्न करायले. जर पांढरे केस लावले झाले त्याला काय लावायले, काळ लावले. काळ जरी लावलं तरी 15 दिवसाला कमी दाबाचा पट्टा तयार. किती दिवसाला होत आहे, 15 दिवसाला. मग ते सांगतंय हा आता या दिवशी पाऊस येणार, म्हणजे आपलं मरण सांगते. ते पावसाचा आपल्याला विषय नाही का, तर ते बरोबर सांगते. आता तुमचं ओढून पकड वारा निघालय, यम तुम्हाला नेणार आहे. का तर राजा दशरथाने एक दाढीचा केस बघितला, पांढरा, सांगितला आता उद्या पण हे राज्य कारभार माझ्याकड नको, हे माझ्या मुलाखड. का तर शहाण्या व्यक्तीचं लक्षण आहे. आपण इकडं कुठून आलोत मैबाम, असं ज्ञानोबरायाच्या आळंदीला सगळे वारकरी जमले. आज मोहिनी एकादशी आहे. सगळे जमल्यावर तिथं महाराज परीक्षा चालू झाली, कोण कच्चा आहे आणि कोण पक्का आहे. का तर आपली बी आयुष्यामध्ये काय आहे, परीक्षाच आहे. आपण किती वेळ भजन करतो आणि किती वेळ परपंच करतो. का तर सगळी नोंद आहे देवाकडे, किती वेळ आपला प्रपंचात गेला आणि किती वेळ परमार्थात गेला. तिथं पक्क बघू लागले. ज्यावेळेस असणारं थापटणं कोणाच्या हातात होतं, काकाच्या हातात होतं, गोरोबा काकाच्या. त्यांनी जे मारायला सुरुवात केलं, का तर ते मारत मारत आले, पक्के होते, त्याला काही वाटलं नाही. का तर महाराज जे पक्के गाडगे असतात ते एकदा देवाला पकडलं की सोडीत नाही. ते म्हणत असतात देव माझा मी देवाचा. का तर मायबाप आम्ही मारुतराव महाराजाच्या बाबाच्या काळात नागा जगमित्रापासून परळीच्या जायचं तर पंढरपूर ते आळंदी पारायण करायचं, 1.25 महिना लागायचा. का तर त्या काळामध्ये जे असं भजन होतं तसं भजन आता नाही. त्या काळामध्ये ते लक्ष्मण महाराज मोहगावकर, मधू महाराज मोहगावकर, प्रल्हाद महाराज भेंडेवाडीकर, का तर मैबाप असणारे एवढा आनंद होता. रात्रंदिवस भजन. बाबाला मोठ्या भजनाशिवाय करमत नव्हतं. ते सांगायचे, पोरो तुका म्हणे येते भजन प्रमाण. थोरपण झाला येते, काय थोरपण जाळायाचे. का तर या लोकांमध्ये फक्त भजनच. आणि मोठ्या बाबांनी सांगायचं भजन करा. काय करा, बाबा या गावाहून दुसऱ्या गावात जायच्या अगोदर तिथं भजन चालू राहत.
जाता चित्ता समाधान. आता मायबाप जे माणसं रोज काकडा करतील ते माणसं दिवसभर समाधान असतात. आणि समाधान जे माणसं असतात त्यांचा चेहरा वेगळा असतो आणि बिनसमाधानचा वेगळा चेहरा असतो. कसा? समाधान जे माणसं असतात त्यांचे गाल मधून बाहेर कसे होतात ते आमचे दिसायचे बघा छाटणवाले. समाधान माणसं असलं की मधून बाहेर येतात, समाधान नसलं की बाहेरून मधात गाल जातात. का? तो चेहरा मनाचा आरसा आहे. ते आमचे लय खतरे आहेत बघा, हे ओळखू येऊ देत नाहीत कसे गाल आहेत. का तर येईनं काय राखली? मला लय माणसं हुशार आहेत. का तर जे माणसं भजन करतात ते माणूस म्हणत असते ठेविले आनंदे तैसेची आणि चित्ती असू द्यावे समाधान. का तर समाधान म्हणल्यानंतर तितकं सुख जगात कोठवी नाही. मग असणार परीक्षा चालू होती. परीक्षामध्ये मायबाप असणार फक्त पडून गेले नामदेवराया कच्चे होते, बाकीचे जाग्यावर बसले. मग ज्ञानोबरायानं बघितलं. ज्ञानोबराया म्हणले आपला माणूस वाया जाता कामा नाही. ज्ञानोबराया म्हणजे मोठे महाराज म्हणले ज्ञानदेव वैष्णव सगळ्या संतांमध्ये ज्ञानोबराय म्हणजे नामदेवराय गेले ना, मग आपण तिकडे गेलं पाहिजे. आणि त्यांना जी भीती वाटली ही भीती संपून आपला माणूस वाया जाता कामा नये. मग ज्ञानोबरायानं सर्व संत घेऊन ज्ञानोबराय कुठं निघाले? पंढरपूरला निघाले मायबाप. आता पंढरपूरला निघाले त्यानंतर ज्ञानोबरायाचा पहिला मुक्काम मी सांगितलं ना शेतामध्ये. का तर ज्ञानोबराया आता जे जे माणसं होते आपलं कीर्तन कुठं झालतं? शेतात झालतं ना. का तर मायबाप आनंद होता आणि आजही आनंद आहे. मायबाप सदाही सुखी राहायचं. आपण नाराज राहून काय होणार आहे? त्याच्यानं कधीच नाराज राहायचं. ज्ञानोबराया मग सगळे संत घेऊन निघाले पंढरीच्या वाटेनं. मायबाप पंढरीच्या वाटेनं जाता वळी ते काय म्हणू लागले? मुक्यानं जाता येत नाही. मग महाराज म्हणले नाचत जाऊ त्याच्या गावारे. मग सुखदेवीनं विसावा. ज्ञानोबराया निघाले चालत चालत चालत. आता थोडं आपण लवकर जाऊ का तर आपल्याला खूप दूर जायचं आहे. मग असणार सगळे चालत चालत 18 मुकाम संपले. 19वा मुकाम आखरीत आला. तिथून असणार काय दिसू लागलं? पंढरपुराचा कळस. मग तिला अभंग कोणता म्हणू लागले? झळझळीत
आल्याच्या नंतर महाराजही म्हणू लागले, जनाबाई म्हणू लागल्या, बाई बावी जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते बाई बाई जाते ग माहेराला, माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमावी. मग असणारे सगळे संत मंडळी वाखरीपासून चालत चालत पंढरपुरात आले, वाळवंटात आल्याबरोबर मग सगळ्या तीर्थांचं दर्शन केव्हा, सकाळी तीर्थे आणि चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, सकाळी तीर्थे घडते गलेला, सकाळी तीर्थे घडते सकाळी तीर्थे घडतील एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. माय बाप सगळ्या तीर्थाचं दर्शन, मग विधी तो हरी कथा. मग चंद्रभागेचं स्नान झाल्यावर वारकऱ्याचं पहिलं दर्शन. आता तिथं निघाल्याच्या नंतर महाराज अभंग चालू झाला, संत भार कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा, कैशी समचरणाची शोभा. मग वारकरी पहिलं दर्शन झालं कुणाचं, पुंडलिकरायाचं. आयशी चंद्रभागा, आयसे भीमा, आयशी चंद्रभागा, आयसे भीमा, आयशी चंद्रभागा, आयसे भीमा, आयशी चंद्रभागा, आयसे भीमा. I
कोठे काता मायबाप चंद्रभागा जी आहे सर्व तीर्थांच्या अगोदरच तीर्थ आहे. महाराज म्हणले जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आणि जेव्हा नव्हते चरण तेव्हा होते पंढरपूर. आता मायबाप असणारा पुंडलिकरायाचं दर्शन झाल्यावर वारकरी महाद्वाराकडे निघाले. अभंग कोणता म्हणू लागले? ज्ञानोबाचा महाराज तिथून वाळवंटा